बांगलादेशमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली। ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर विमान कोसळल्याची माहिती आहे। अपघातात अनेक जणांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जाते, भीती वर्तवली जाते। महत्त्वाची बातमी बांगलादेशमधून आहे। बांगलादेशमध्ये मोठी विमान दुर्घटना झाली। ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर विमान कोसळले। अपघातात अनेक जणांची मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। तर बांगलादेशच्या ढाकामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आणि हे विमान शाळेच्या इमारतीवर कोसळल्याची माहिती आहे। सध्या तिथं बचाव कार्य केले जात आहे, मात्र या अपघातात अनेक जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर फायटर जेट कोसळले आणि अपघातात अनेक जणांच्या मृत्यूची आता भीती व्यक्त केली जाते। सध्या ढाकामध्ये मदत आणि बचाव कार्य केले जाते, मात्र हे फायटर जेट शाळेच्या इमारतीवर कोसळले आणि त्यामुळे मोठा गोंधळ झाला आणि अपघातात अनेक जणांच्या मृत्यूची भीती आता वर्तवली जाते। हे विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला, पळापळ झाली। सध्या या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य केले जाते। या अपघातात अनेक जणांच्या मृत्यूची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। ढाकामध्ये एका शाळेच्या इमारतीवर फायटर जेट कोसळले। सध्या ज्या ठिकाणी हे फायटर जेट कोसळलं त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य केले जाते, मात्र शाळेच्या इमारतीवर फायटर जेट कोसळलं त्यामुळे प्रचंड असा गोंधळ झाला। विद्यार्थ्यांची, मुलांची पळापळ झाली आणि या अपघातात अनेक जणांच्या मृत्यूची भीती आता व्यक्त केली जाते। फायटर जेट कोसळल्यानंतर आग सुद्धा लागली। शाळेच्या इमारतीवर हे फायटर जेट कोसळले। या अपघातामध्ये अनेक जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। फायटर जेट कोसळल्यानंतर आग सुद्धा लागली। सध्या ढाकाच्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुद्धा केले जाते। मोठी विमान दुर्घटना ही घडली आहे, अनेकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। शाळेच्या इमारतीवर हे फायटर जेट कोसळले। सध्या ढाकामध्ये मदत आणि बचाव कार्य केले जाते। शाळेच्या इमारतीवर विमान कोसळल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला, विद्यार्थ्यांची पळापळ झाली। सध्या तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य केले जाते। फायटर जेट कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात आग सुद्धा लागली। दरम्यान या अपघातामध्ये अनेक जणांच्या मृत्यूची भीती आता व्यक्त केली जाते। बांगलादेशच्या ढाकामधली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर फायटर जेट कोसळले आणि हे विमान कोसळल्यानंतर आगीची सुद्धा घटना घडली। ढाकातल्या स्थानिक प्रशासनाकडून सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, मात्र या अपघातात अनेक जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। बांगलादेशच्या ढाकामधली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर फायटर जेट कोसळले। अपघातात अनेक जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। सध्या तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य केले जाते। ज्यावेळी हे फायटर जेट कोसळलं त्यानंतर प्रचंड गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली। विद्यार्थ्यांची पळापळ, धावपळ झाली। ज्यावेळी फायटर जेट कोसळलं त्यानंतर आगीची सुद्धा घटना घडली। दरम्यान या अपघातात अनेक जणांच्या मृत्यूची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात माझे सहकारी बागेश्री कानडे यांच्याकडून। बागेश्री, नेमकं काय घडलंय? किती वाजता हे विमान कोसळलं आणि सध्या काय स्थिती आहे? बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये हा मोठा अपघात झालेला आहे। या अपघाताची जास्त माहिती मिळालेली नाहीये, पण जी माहिती समोर येते त्यानुसार हे विमान एक विमान आहे ते शाळेच्या इमारतीवरती कोसळलेलं आहे। त्यामुळे तिकडे एकदम असं दहशतीचं असं वातावरण तिकडे निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। त्याचबरोबर जर बघितलं तर तिकडे शाळेतली जे विद्यार्थी असतील किंवा त्या भागातल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांमध्ये थोडी धावपळ असलेली दिसते। ते विमान हे एअरफोर्सचं विमान असल्याचं सध्या तरी प्राथमिक अंदाज तिकडनं दर्शवण्यात येतोय। मात्र आता तिकडे ज्या पद्धतीने हे जे विमान कोसळल्यामुळे तिकडे जे जखमी झालेले आहेत त्यांना बाहेर
काढण्याचा तसंच तिकडच्या पूर्ण जागेला सील करण्याचा प्रयत्न सध्या तिकडच्या बांगलादेश मधील पोलीस करत आहेत असं सध्या दिसतंय. मात्र तिथं आता बचाव आणि मदत कार्यही सुरू झालेलं आहे. परिसरात भीतीचं वातावरण हे बघायला मिळतंय आणि नक्की हा अचानक हे असं काय झालं ह्याच संभ्रमात तिकडचे सगळे जे रहिवासी आहेत ते बघायला मिळत आहेत. भाग्यश्री, फायटर जेट मध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? त्या संदर्भातली काही माहिती मिळतेय का? F7 हे विमान आहे, एअरफोर्सचं हे विमान आहे. F7 हे चायना मेड असल्याचं सध्या समोर येते. मात्र हे जे विमान आहे ते कशामुळे क्रॅश झालं किंवा त्यात काही बिघाड होता का किंवा ह्या संदर्भातली माहिती सध्या तरी समोर आलेली दिसत नाहीये. कल्याणी, मदत आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? तिकडे जे फायर ब्रिगेड असतील त्याचप्रमाणे पोलीस असतील तिकडचे, त्याचप्रमाणे त्या ज्या भागात काही एअरफोर्सचे काही अधिकारी तिकडचे हे आहेत ते सगळेजण तिकडे पोहोचलेले आहेत. तिकडे ते विमान खाली पडल्यानंतर काही अंशी आग लागलेली आहे आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. जर बघितलं तर हा जो परिसर आहे, ही जी शाळा आहे तिच्यात आपण व्हिज्युअलमध्ये बघू शकतो लहान लहान मुलं नक्की काय झालेलं आहे ह्याच्यामुळे हेच बघत आहेत आणि त्याच जिथे हे विमान पडलेलं आहे तिथून तिकडच्या विद्यार्थ्यांना किंवा तिकडच्या तुम्हाला थोडंसं थांबवते. एक महत्त्वाची अपडेट समोर आली. या विमान दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची माहिती आता समोर येते. ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर फायटर जेट कोसळले आणि या विमान दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते. अपघातात अजून अनेकांच्या मृत्यूची भीती आता व्यक्त केली जाते. हे फायटर जेट कोसळलं आणि त्यानंतर आगीची घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झालाय आणि 4 जण जखमी असल्याची माहिती सध्या समोर येते. बांगलादेश सरकारकडून मदत आणि बचाव कार्य केले जाते. ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवरच हे विमान कोसळले आणि त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सध्या मदत आणि बचाव कार्य केले जाते. आतापर्यंत एकाचा मृत्यू आणि 4 जण जखमी असल्याची माहिती समोर येते. बांगलादेशच्या ढाकामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली. शाळेच्या इमारतीवरच विमान कोसळले आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू आणि 4 जण जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते. तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य केले जाते. शाळेवरच विमान कोसळल्यामुळे गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. ज्यावेळी हे फायटर जेट कोसळलं त्यानंतर त्या जेटनं ला आग लागल्याची सुद्धा माहिती मिळते. सध्या मदत आणि बचाव कार्य केले जाते. सध्या 1 जणाचा मृत्यू आणि 4 जण जखमी असल्याची माहिती समोर येते. ही सध्याची तिथली लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. बांगलादेशमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांमध्ये सातत्याने विमान दुर्घटना घडत आहेत आणि आता ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर विमान कोसळल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू आणि 4 जण जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते. बांगलादेश सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाहीये. मात्र ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर हे फायटर जेट कोसळले. जेट कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याची सुद्धा घटना घडली. सध्या 1 जणाचा मृत्यू आणि 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. ঘটনায় অনেক মানুষ আহত এবং নিহতের অবস্থা আছে, জখমের অবস্থা আছে। দেখেন আপনারা দেখেন কি পরিস্থিতি। तर ही 2 दृश्य सध्या आपण पाहतोय. एक म्हणजे सध्या ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर विमान कोसळले, फायटर जेट कोसळले आणि या दुर्घटनेमध्ये आता एकाचा मृत्यू आणि 4 जण जखमी असल्याची माहिती मिळते. आणि दुसरी दृश्य आहेत काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये सुद्धा विमान दुर्घटना घडली होती आणि त्यामध्ये सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता. केवळ एक प्रवासी बचावला होता. ही सध्या 2 दृश्य आपण पाहतोय. एक म्हणजे ढाकामध्ये सध्या शाळेच्या इमारतीवर विमान कोसळले, मदत आणि बचाव कार्य केले जाते आणि काही दिवसांपूर्वी गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुद्धा विमान दुर्घटना घडली होती आणि त्यामध्ये सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांमध्ये सातत्याने विमान दुर्घटना घडतात.
आणि सध्या बांगलादेशमधली ही दुर्घटना आपण पाहतोय। ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर विमान कोसळलं। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू आणि 4 जण जखमी झाल्याची माहिती सध्या मिळते। एयर की